आपले मेथीचे थालीपीठ खूपच छान झालेले आहेत. ते तुम्ही भाजीबरोबर, चटणीबरोबर व ठेच्याबरोबर खाऊ शकता. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी 2 वाट्या मेथी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण ती चिरून घेऊया. इथं मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मेथी चिरलेली आहे ना, ती टाकूया. त्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घालत आहे. 1 वाटी कण्याचं पीठ घालत आहे. त्याऐवजी तुम्ही बाजरीचं किंवा दादरचं पीठ घालू शकता. 1 वाटी मी बेसन पीठ घातलेलं आहे. आता पिठामध्ये काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा तीळ घातली आहे, 1 चमचा जिरं व 1 चमचा मिरची व लसूणची पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे. स्वादानुसार मी 1 चमची तिखट घातलेला आहे. अर्धी चमची हळद घातली आहे. हिंग टाकला आहे अर्धी चमची. आता सर्व पीठ व मेथी आपण एकत्र करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपण सैलसर कणिक भिजून घेऊ. बघू शकता असे आपल्याला सैलसर कणिक भिजायची. आपण 15 मिनिटाकरता आता आपण झाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया. थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि तो पाण्यातनं भिजवून पोळपाटावर टाकून घ्यायचा आहे आणि शेजारी एका ताटलीत पाणी घ्यायचं आहे. थोडंसं थालीपीठचं पीठ घेऊन गोल करून मी ज्याच पद्धतीने दाखवते तसं आपल्याला थापत जायचं आहे व शेवटी आपल्याला छिद्र पाडायचं आहे त्याला. गॅसवर मी पहिलेच तवा गरम करायला ठेवलेला होता. त्याच्यावर आता आपण हे थालीपीठ घालून घेऊया व साईडनं थोडंसं तेल सोडायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे व त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. आलटून पलटून थालीपीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूने आलटून पलटून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चं राहणार नाही. त्याच पद्धतीनं मी थापून अजून एक थालीपीठ मी तव्यावर टाकलेलं आहे व ते व्यवस्थित शेकून घेते. तुम्हाला मी अजून एक थालीपीठ थापून दाखवते. या पद्धतीने आपल्याला पाण्याचा हात लावून थालीपीठचं पीठ आपलं सैल असल्यामुळे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येत आहेत. तुम्ही पण असंच सैल पीठ भिजा म्हणजे तुमचे थालीपीठ एकदम छान येतील. थालीपीठ मी तव्यावर टाकते. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. पलटून व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं तव्यावर थोडंसं तेल लावून. तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता. लहान मुलं बराच वेळा मेथीची भाजी वगैरे खात नाही, पण आपण थालीपीठ जर केले ना तर सगळेच विटॅमिन्स मुलांना मिळतात. गरमागरम थालीपीठ खायला खूपच छान लागतात. तुम्ही बनवा, मला कमेंट्समध्ये सांगा तुमचे थालीपीठ कसे झाले.